तर ही आता बसमध्ये जी घटना झाली त्याचा प्रॉब्लेम मेन म्हणजे बस ऑलरेडी अर्धा पाऊण तास लेट आहे. मी 2:40च्या आसपास तिथे रीच झालो सीएसटीला. एक बस नाही, माणसं तेवढी जमा होणारच ना जर तुम्ही बसच नाही सोडत तर. आणि मग नंतर आमच्यावरती चिंता बोंबा आणि पुढून सीन झाला. पुढचा डोअर बनला आहे मोस्ट ऑफ. तिथून चढतात जे ज्येष्ठ नागरिक आहेत, किंवा जे हँडिकॅप आहेत ते लोक चढतात मोस्ट ऑफ. त्या लोकांसाठी तो डोअर बनला आहे पुढून येण्याला. कारण की पुढून येतात तेव्हा पहिली सीट हँडिकॅपची आहे, सेकंड सीट ज्येष्ठ नागरिकां लोकांसाठी. ते लोक चढतात ना, बाकीचे कशाला चढत आहेत. आणि मग नंतर पुढे झालं की तिकीट बनवून झालं. तिकीट नाही काढत, हे नाही काढत. अरे जे नाही काढत ते नको काढू देत ना, ते भरून घेतील ना फाईन पकडलं की. तुम्ही कशाला हे करते मला कळतं ना. बस थांबवायची 5-10 मिनटं, तिथे 10 मिनटं वेट झाली. प्लस ऑलरेडी 45 मिनिट्स बस लेट आहे. प्लस 10 मिनटं त्या तिकीटवरून भांडणं झाली. तिथे 10 मिनटं. कितीची ड्युटी आहे लोकांची तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही ऑलरेडी बस लेट आणणार, नंतर मग तुम्ही शहाणपणा करत तिकडे बस थांबवणार. आमचा काय फॉल्ट आहे त्याच्यात? तुम्ही बस लवकर आणा ना, असं माझं मेन म्हणणं आहे. सो बाकीच्यांचं काय मत आहे मला ना माहिती, पण माझं म्हणणं यायचं आहे.